एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बँकिंग ऑफ रोड आणि अँगल ऑफ बँकिंगच्या रिलेटेड कन्सेप्ट बघितले होते. आज आपण नवीन पॉईंटची सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आज आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे नक्की काय आणि त्याच्या रिलेटेड काय कन्सेप्ट आहेत किंवा कोणते एक्सप्रेशन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी पाठीमागचं लेक्चर नक्की बघा आणि मग आजचं लेक्चर त्यांनी बघायचं. ठीक आहे, तर हेडिंगला पहिल्यांदा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, मग आपण बघूयात की याच्यामध्ये नक्की काय आहे. ठीक आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय बघा. द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इन ए व्हर्टिकल प्लेन. बरोबर, द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इन ए व्हर्टिकल प्लेन. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन ज्यावेळेस करतो त्यावेळेला त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक स्ट्रिंग आहे आणि एका स्ट्रिंगला मी एका ऑब्जेक्टला काय केलंय, बांधलंय. ठीक आहे, आणि ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट आपण काय करतो, व्हर्टिकल प्लेन मध्ये रोटेट करतो त्यावेळेला ही जी मोशन आहे, बरोबर, या ऑब्जेक्टची ही जी मोशन आहे ती व्हर्टिकल प्लेन मध्ये होते. त्यामुळे या मोशनला आपण कसली मोशन म्हणणार, तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बरोबर, मग पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहूयात. द मोशन ऑफ बॉडी along the circumference of circle in a vertical plane is called vertical circular मोशन. येते लक्षात. काय लिहिलंय बघा, द मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इन ए व्हर्टिकल प्लेन. ऑब्जेक्टची किंवा एखाद्या पार्टिकलची ज्यावेळेस मोशन व्हर्टिकल प्लेन मध्ये होते आणि कशी मोशन, तर सर्क्युलर मोशन, त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. बरोबर, याचं एक्झाम्पल बघा काय देता येईल. याचं एक्झाम्पल आहे जायंट व्हील. सगळ्यांनी बघितलेलं असेल माझ्या मते. जायंट व्हील म्हणजे काय, तर जत्रेतला पाळणा. बरोबर, जत्रेतला पाळणा तुम्ही बघितला असेल. बरोबर, ज्याच्यामध्ये आपण बसतो आणि मोशन कशी असते, व्हर्टिकल मोशन. तो पाळणा वर 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 जातो, परत खाली येतो. मग ती जी मोशन आहे ती कसली मोशन आहे, तर त्या मोशनला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे, आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मग असं वेगळं काय ते पहिल्यांदा आपण बघूयात की नक्की काय होतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. कोणता पॅरामीटर वरती त्याचा इफेक्ट होतो, कशाचा इफेक्ट होतो ते बघूयात. इमॅजिन करा की एकाच स्ट्रिंगला मी एक स्टोन बांधलाय किंवा एक ऑब्जेक्ट बांधलाय. ठीक आहे, आणि त्या स्टोनची किंवा त्या ऑब्जेक्टची आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये व्हर्टिकल प्लेन मध्ये सर्क्युलर मोशन करतोय असं इमॅजिन करा. ठीक आहे, एका स्ट्रिंगला एक ऑब्जेक्ट आपण बांधलाय आणि त्याची व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होते असं इमॅजिन करा. ठीक आहे, आता ही कसली पोझिशन आहे, ही लोएस्ट पोझिशन आहे. बरोबर आहे का, ही लोएस्ट पोझिशन आहे. ओके, लोएस्ट पोझिशन पासून ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट वर 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 जाईल त्यावेळेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला काय करत असतो, लक्षात ठेवा, खाली खेचत असतो. बरोबर, ऑब्जेक्ट पुढे जसा जाईल किंवा वर जसा जाईल तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला काय करत असतो, खाली खेचत असतो. त्याच्यामुळे काय होईल, तर जसा तो ऑब्जेक्ट वर वर जाईल तशी त्याची व्हेलॉसिटी जी आहे, त्याचं स्पीड जे आहे ते कमी 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 होत जाईल. बरोबर आहे, फ्रॉम द लोएस्ट पॉइंट टू हायएस्ट पॉइंट ऑब्जेक्ट जसा वर 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 जाणार आहे, लक्षात ठेवा, तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला खाली खेचत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं स्पीड जे ते स्पीड कमी 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 होत जातं आणि हायएस्ट पॉइंटला, लक्षात ठेवा, हायएस्ट पॉइंटला त्या ऑब्जेक्टचं जे स्पीड आहे किंवा त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती, लक्षात ठेवा, काय झालेली असते, तर मिनिमम झालेली असते. सगळ्यात महत्वाचा पॉईंट. बरोबर, आणि ज्या वेळेस तो ऑब्जेक्ट वरून परत खाली 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 येत असतो त्यावेळेला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली खेचत असतो. बरोबर, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड वाढायला सुरुवात होते आणि जसा तो खाली येईल तसं स्पीड वाढत 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 लोएस्ट पॉइंटला त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड काय झालेलं असतं, तर मॅक्सिमम झालेलं असतं. महत्वाचा पॉईंट. येते लक्षात, इझी आहे, समजतंय. काय सांगितलं मी तुम्हाला की ज्यावेळेस ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो तर व्हर्टिकल प्लेन मध्ये वरती जात असताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या ऑब्जेक्टला खाली खेचत असतो. त्यामुळे स्पीड कमी 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 होत जातं. हायएस्ट पॉइंटला त्या ऑब्जेक्टचं स्पीड मिनिमम झालेलं असतं आणि वरून खाली येताना स्पीड जे आहे ते इन्क्रीज व्हायला सुरुवात होते आणि लोएस्ट पॉइंटला त्याचं स्पीड मॅक्सिमम झालेलं असतं.
महत्वाचा पॉईंट. ठीक आहे. आता बघा, ही जी स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंग मध्ये काय क्रिएट झालेलं असतं? टेन्शन. बरोबर आहे का? बघा, हा ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनला कशाची गरज असते? सेंट्रिपेटल फोर्सची. बरोबर. आणि या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? यापूर्वी मी एक्सप्लेन केलं होतं की टेन्शन इन द स्ट्रिंग. मग हा सेंट्रिपेटल फोर्स किंवा हा जो टेन्शन फोर्स जो आहे, हा टुवर्ड द सेंटर अप्लाय होत असतो. ऑब्जेक्ट ज्या वेळेला हिथं असेल त्यावेळेला टेन्शन कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. ऑब्जेक्ट ज्या वेळेला हिथं असेल त्यावेळेला टेन्शन कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. ऑब्जेक्ट ज्या वेळेला इथं असेल त्यावेळेला टेन्शन कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. आणि टेन्शन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. बरोबर. मग या टेन्शन वरती काय परिणाम होतो का? तर येस, टेन्शन वरती सुद्धा लक्षात ठेवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये परिणाम होतो. बरोबर. जसा तो ऑब्जेक्ट वर वर जात असेल त्यावेळेस लक्षात ठेवा टेन्शन जे आहे ते टेन्शन डिक्रीज व्हायला सुरुवात होते आणि हायएस्ट पॉइंटला टेन्शन मिनिमम झालेलं असतं. बरोबर. आणि जसा ऑब्जेक्ट वरनं खाली 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 यायला लागतो तसं टेन्शन जे आहे ते इन्क्रीज होत जातं आणि लोएस्ट पॉइंटला लक्षात ठेवा टेन्शन जे आहे ते टेन्शन मॅक्सिमम असतं. आणि हे आपण ज्यावेळेस आपण एक्सप्रेशन बघणार आहे त्या एक्सप्रेशन मध्ये सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की टेन्शन अँड स्पीड इज मॅक्सिमम ऍट द लोएस्ट पॉइंट अँड टेन्शन अँड स्पीड इज मिनिमम ऍट द हायेस्ट पॉइंट. हे आपण एक्सप्रेशन मध्ये सुद्धा बघणार आहोत. तर हा महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपल्याला काय कळालं की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स असतो, म्हणजेच इफेक्ट होतो. बरोबर. ते इथं आपण लिहू शकतो. काय लिहिता येईल? इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ड्यू टू gravitational force, speed of object and tension in string is minimum at highest point. बरोबर. हायएस्ट पॉइंटला टेन्शन आणि स्पीड मिनिमम झालेलं असतं अँड टेन्शन अँड स्पीड इज मॅक्सिमम ऍट लोएस्ट पॉइंट. बरोबर. अच्छा, आता जरा विचार करूयात आपण की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड काय होत आहे? व्हॅरी होत आहे. बरोबर आहे. वर जाताना कमी कमी होतंय, परत खाली येताना स्पीड वाढत आहे, म्हणजे स्पीड इज चेंजिंग. बरोबर. मग ही जी सर्क्युलर मोशन आहे या सर्क्युलर मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकलो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं? स्पीड कॉन्स्टंट असतं. बरोबर. पण या ठिकाणी स्पीड जे आहे ते स्पीड व्हॅरी होतंय, चेंज होतंय कंटिन्युअसली. त्यामुळे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. ठीक आहे. माहिती लिहिता येईल. इट इज किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज ए नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर. त्याला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. बरोबर. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बद्दल ही आपण सगळ्यात बेसिक गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. किंवा त्याच्या रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आपण बघितलं. ठीक आहे. आता आपल्याला या पॉइंट मध्ये किंवा पुढच्या पॉइंट मध्ये काय शिकायचं आहे, नक्की कोणतं एक्सप्रेशन बघायचंय? बघा, इथं काय होतंय? लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि हायएस्ट पॉइंटला टेन्शन चेंज होते, व्हेलॉसिटी सुद्धा चेंज होते. बरोबर. आता दोन एक्सप्रेशन आपण त्याच्या रिलेटेडच बघणार आहोत की व्हॉट इज द टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, ऍट मिड पॉइंट अँड हायएस्ट पॉइंट, अँड व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट अँड हायएस्ट. ठीक आहे. तर पहिल्यांदा हे बेसिक गोष्ट लिहून घ्या, मग आपण पहिलं एक्सप्रेशन बघू. ओके. आता बघा, आपल्याला कोणतं एक्सप्रेशन बघायचंय? एक्सप्रेशन फॉर द टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट अँड हायएस्ट पॉइंट. इथे लक्षात, एक ऑब्जेक्ट एका स्ट्रिंगला सपोज असा बांधलाय. ठीक आहे. आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो. तर लोएस्ट पॉइंटला, मिड पॉइंटला आणि हायएस्ट पॉइंटला त्या स्ट्रिंग मध्ये किती टेन्शन क्रिएट झालेलं असेल त्याचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं. ठीक आहे. पहिल्यांदा एक डायग्राम काढूयात आपण. कन्सिडर देयर इज अ वन ऑब्जेक्ट. दिस ऑब्जेक्ट इज टाइड टू द स्ट्रिंग अँड परफॉर्मिंग ए व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट काय केला, इथं सेंटर आहे, इथं स्ट्रिंग आहे आणि या ठिकाणी त्या ऑब्जेक्टला आपण काय केलंय? टाय केलंय, बांधलेलं आहे. ठीक आहे. ओके. ही नॉर्मल पोझिशन आहे आणि तो ऑब्जेक्ट आपण काय करतोय? सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं इमॅजिन करूयात. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय असं समजा. ठीक आहे. स्ट्रिंग जी आहे ती मासलेस आहे किंवा वेटलेस आहे असं कन्सिडर करूयात. आणि
बॉडी जे आहे किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास मात्र एम इतका आहे असं आपण अज्युम करूयात. ठीक आहे. मग इथं पहिल्यांदा आपण लिहूयात लेट ए बॉडी ऑफ मास m, let a body of mass m performing vertical circular motion in anti-clockwise direction. बरोबर. तो जो ऑब्जेक्ट आहे तो एका स्ट्रिंगला बांधलाय आपण, ठीक आहे, आणि ती स्ट्रिंग सॉरी तो ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे आणि त्या ऑब्जेक्टचा मास किती आहे तर एम इतका आहे असं आपण मानूया. ठीक आहे. लोएस्ट पॉइंटला आपण एल मानूयात, लोएस्ट पॉइंटला आपण एल मानूयात. ठीक आहे. मिड पॉइंट जो आहे त्या मिड पॉइंटला आपण एम मानूयात, एम फॉर मिड पॉइंट असं समजा. आणि जो हायएस्ट पॉइंट आहे त्या हायएस्ट पॉइंटला तुम्ही एच मानू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी जरा वेलॉसिटीचा विचार करूयात. त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आणि वेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल. आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी असणार आहे. वेलॉसिटी इज चेंज. ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज फिरतोय त्यामुळे लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. बरोबर. लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी या डायरेक्शन. मिड पॉइंटला वेलॉसिटी कुठं असेल वरती, ती वेलॉसिटी आपण मानूयात Vm. ठीक आहे. आणि हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटी कुठं असेल या डायरेक्शन मध्ये आणि ती वेलॉसिटी आपण मानूयात VH. ठीक आहे. लोएस्ट पॉइंटची जी वेलॉसिटी असेल ती VL असेल या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. मी तर दाखवलेलं नाहीये पण समजून घ्या. ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये असेल. ओ काय आहे तर ओ सेंटर आहे. ठीक आहे. याला काय म्हणणार आपण OL म्हणजेच काय असणार आहे तर रॅडियस असणार आहे. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला R इज द radius. R is the radius of circular path. ओके ओके. मग आता या L पॉइंटला, या M पॉइंटला आणि या H पॉइंटला किती टेन्शन क्रिएट झालंय त्या स्ट्रिंग मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचं. मगाशी आपण थोडं थोडं समजून घेतलं होतं की बाबा लोएस्ट पॉइंटला टेन्शन जे आहे ते टेन्शन मॅक्सिमम असतं आणि हायएस्ट पॉइंटला टेन्शन जे आहे ते मिनिमम असतं. हे आपण मगाशी शिकलो. बरोबर. तेच आपल्याला एक्सप्रेशन मध्ये येतंय का ते बघायचं. ठीक आहे. मग आता या 3 पॉइंटला टेन्शन फाइंड आउट करण्यापूर्वी आपण काय करूयात, आपण एक जनरल पॉइंट घेऊयात, एक ऑर्डिनरी पॉइंट घेऊयात आणि त्या पॉइंटसाठी आपण टेन्शनचं इक्वेशन फाइंड आउट करूयात. एक जनरल पॉइंट घेऊयात. हे तिन्ही पॉइंट सोडून द्या चला आणि एक जनरल पॉइंट आपण घेतला. ठीक आहे. हा त्या पॉइंटला आपण P मानूया. काय मानलं P पॉइंट. ओके. P पॉइंटला त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी कुठं असेल, जरा वेलॉसिटीची डायरेक्शन कुठं असेल इकडं असेल. ठीक आहे. या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी असेल, वेलॉसिटी असेल VP. बरोबर. वेलॉसिटी असणार आहे VP या डायरेक्शन मध्ये. बरोबर. ही स्ट्रिंग दाखवत. बरोबर. आपण काय करूया, P या पॉइंटला, P एक ऑर्डिनरी पॉइंट आहे, लोएस्ट पण नाहीये, मिड पॉइंटला पण नाहीये, हायएस्टला पण नाही, एक ऑर्डिनरी पॉइंट आहे. या पॉइंटसाठी टेन्शनचं काय इक्वेशन येतंय ते बघूयात आणि त्याच इक्वेशनचा वापर करून आपण लोएस्ट, मिड आणि हायएस्ट पॉइंटला काय टेन्शनचं इक्वेशन येतं ते बघणार आहोत. ठीक आहे. बरं. पॉइंट P ला मला सांगा टेन्शन कुठं असणार आहे, टेन्शन टुवर्ड द सेंटर असणार आहे. ते आपण लिहूयात T. ओके. पॉइंट P वरती कोणते कोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत, म्हणजे अजून एक फोर्स अप्लाय होत असणार. कुठला फोर्स असणार आहे, वेट. वेट ऑलवेज ऍक्ट इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. वेट ऑलवेज ऍक्ट इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. एम्प्टी. लोएस्ट पॉइंटला टेन्शन कुठं असेल जरा विचार करा. टेन्शन ऑलवेज ऍक्ट टुवर्ड द सेंटर, कारण की टेन्शन सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतं. बरोबर आहे. सर्क्युलर मोशन मध्ये ज्यावेळेस एखाद्या स्ट्रिंगला आपण एखादा ऑब्जेक्ट बांधतो त्यावेळेला टेन्शन कोणत्या डायरेक्शन मध्ये क्रिएट झालेलं असतं किंवा टेन्शन काय करत असतं तर टेन्शन सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतं. इथे सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्सची गरज आहे आणि ते सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम टेन्शन करत असतं. तर लोएस्ट पॉइंटचं टेन्शन TL मानूयात. P पॉइंटचं टेन्शन आपण टुवर्ड द सेंटर दाखवलं ते T आहे असं समजा. मिड पॉइंटचं टेन्शन टुवर्ड द सेंटर असेल ते आपण TM न दाखवूया, TM. ठीक आहे. आणि हायएस्ट पॉइंटचं जे टेन्शन आहे ते असेल TH आणि ते टुवर्ड द सेंटर असेल असं दाखवूया. बरोबर. म्हणजे आपल्याला TL, TM आणि TH काय ते बघायचं. ठीक आहे. बरं. मग आता P या पॉइंट वरती किती फोर्सेस अप्लाय होत आहेत, सध्या तरी 2 दिसतात. एक आहे mg आणि एक आहे टेन्शन T. मग इथं लिहूयात लेट ऍट पॉइंट P the forces
ऍक्टिंग ऑन बॉडी आर. कोणते कोणते फोर्सेस इथे अप्लाय होत आहेत जरा बघूयात. पहिला फोर्स कोणता आहे? वेट. बरोबर. कोणाचं वेट? तर वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. बरोबर. वेट किती आहे? वेट mg. वेट mg ऍक्टिंग डाऊनवर्ड. डाऊनवर्ड का? वेट नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनलाच अप्लाय होतो. बरोबर. त्यामुळे वेट आपण कुठे दाखवलं? डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि टेन्शन कुठे अप्लाय होतं? टुवर्ड द सेंटर. दुसरा फोर्स लिहूया. टेन्शन टी ऍक्टिंग टुवर्ड्स सेंटर. असे दोन फोर्सेस पी या ठिकाणी त्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय झालेले दिसतात. बरोबर आहे. अच्छा, जरा बघा, विचार करा, ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट एल या पॉइंट पासून पी या पॉइंट पर्यंत आला त्यावेळेला तिथं एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं. ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे थीटा. बरोबर का? एल पासून पी पर्यंत आला त्यावेळेला अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालेलं असणार आहे? थीटा इतकं झालेलं असणार. अच्छा, ठीक आहे. आता ही जर स्ट्रिंग मी अशी पुढे जर एक्सटेंड केलेली इमॅजिन जर केली, बरोबर आहे, ह्या स्ट्रिंगला मी काय केलं, असं थोडं पुढं इमॅजिन केलं, असं पुढं वाढवलं, असं इमॅजिन करा. तर इथं तुमच्या असं लक्षात येईल की हे जे वेट आहे, हे वेट सुद्धा त्या स्ट्रिंग बरोबर अँगल तयार करतंय आणि तो अँगल आणि हा अँगल सेमच असणार आहे, म्हणजे थीटा. म्हणजे थोडक्यात वेट इज और वेट म्हणजेच काय, तर फोर्स आहे. हा फोर्स इन्क्लाइंड आहे हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर. ती स्ट्रिंग अशी पुढे एक्सटेंड केल्यासारखी दाखवली, त्याच्यावरून आपल्या असं लक्षात येईल की वेट जे आहे ते वेट इन्क्लाइंड आहे. किती अँगल मध्ये? तर थीटा इतक्या अँगल मध्ये. हा अँगल आणि हा अँगल सेम असणार. बरोबर. हा अँगल किती आहे? थीटा. हा अँगल किती असणार? थीटा. जर इथं अजून एक लाईन काढली तरी अँगल किती असणार? थीटा. बरोबर. या सगळ्या लाईन्स कशा आहेत? पॅरलल. तसं इथं वेट mg आणि ही लाईन या दोन्ही कशा आहेत? पॅरलल आहेत. त्यामुळे अँगल किती असणार आहे? थीटा असणार. अच्छा, म्हणजे आता आपल्याला वेटला रिझॉल्व्ह करावं लागेल, कारण की वेट इन्क्लाइंड दिसते. वेट एक फोर्स आहे. ज्यावेळेस एखादा फोर्स, बरोबर, ज्यावेळेस एखादा फोर्स असा इन्क्लाइंड असतो त्यावेळेस आपण काय करतो? त्याला रिझॉल्व्ह करतो. कसं रिझॉल्व्ह करतो? जिथं अँगल तयार झालेला असतो तो असतो एफ कॉस थीटा आणि जिथं अँगल नाहीये तो असतो एफ साइन थीटा. बरोबर, हे आपल्याला माहित आहे. मग इथं आपण काय करूयात? इथं या वेटला आपण काय करूयात? रिझॉल्व्ह करूया. ठीक आहे. इथं अँगल तयार झालाय म्हणजे हा येणार mg कॉस थीटा. हा येणार mg कॉस थीटा. मग mg साइन थीटा कुठे येईल? इकडे येईल का? तर नाही. अरे, mg कॉस थीटा या साईडला इकडं, म्हणजे mg साइन थीटा इकडं नाही तर या डायरेक्शन मध्ये. जिथं अँगल तयार होणार नाही तर 90 डिग्री मध्ये इकडे दाखवावं लागेल. बरोबर की नाही? इकडे कसं येईल? या डायरेक्शन मध्ये येणार नाही. हा असणार आहे तुमचा mg साइन थीटा. कुठला? हा. बरोबर. असे दोन कॉम्पोनंट तयार झाले. कोणाचे? तर वेटचे. समजते इथपर्यंत? लक्षात आलं? द वेट इज रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. मग इथं लिहू शकतो की नाही आपण? इथं लिहूयात, वेट mg इज रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. कोणते दोन कॉम्पोनंट आहेत ते लिहा. पहिला कॉम्पोनंट कोणता आहे? mg कॉस थीटा. आता mg कॉस थीटा कुठे चाललाय जरा बघा. mg कॉस थीटा इज अलॉंग द ओपी. हा आहे ओ पॉइंट, हा आहे पी पॉइंट. ओपीच्या अलॉंग आहे mg कॉस थीटा. म्हणजे असं लिहू शकतो, mg कॉस थीटा ऍक्टिंग अलॉंग ओपी. बरोबर. आणि दुसरं mg साइन थीटा जरा बघा कुठं आहे? mg साइन थीटा इज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. बरोबर. वेलॉसिटी vp इकडे चाललंय. बरोबर. वेलॉसिटी vp या डायरेक्शन मध्ये आणि त्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये mg साइन थीटा आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो mg साइन थीटा इज ऍक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी vp. बरोबर. वेलॉसिटी vp या डायरेक्शन मध्ये आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये mg साइन. इथपर्यंत कळालं का? का रिझॉल्व्ह केलं आपण फोर्सला? बरोबर. mg हा एक फोर्स आहे, वेट म्हणजे एक फोर्स आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये दिसतोय, तो अँगल मध्ये आहे, स्ट्रिंग बरोबर काहीतरी अँगल झालाय त्याचा, त्यामुळे आपल्याला वेटला रिझॉल्व्ह करावा लागेल. याचा एक कॉम्पोनंट इकडे आला mg कॉस थीटा आणि एक कॉम्पोनंट इकडे आला mg साइन थीटा. हे दोन्ही कॉम्पोनंट मध्ये अँगल किती असतो लक्षात ठेवा? 90 डिग्री असतो. दोन्ही कॉम्पोनंट म्हणजे mg कॉस थीटा आणि mg साइन थीटा मध्ये अँगल किती असतो?
90 डिग्री मध्ये असतं. तेच लिहिलं इथं आपण. बरोबर. अच्छा, आता जरा विचार करा की इथं आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायची की व्हॉट इज द टेन्शन ऍट पॉइंट पी. पी या पॉइंटला किती टेन्शन क्रिएट झालं हे आपल्याला बघायचं. बरोबर. मग पी या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत असेल? टेन्शन नाही, फक्त टेन्शन नाही, तर दोन फोर्सेस आहेत. पी या पॉइंट वरती आता दोन फोर्सेस आपल्याला झालेले दिसतात आपल्याला, जो सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करत? सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय? सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे जो टुवर्ड द सेंटर असतो तो. बरोबर, त्याला आपण म्हणतो सेंट्रिपेटल फोर्स. मग या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? तर फक्त टेन्शन नाही, तर टेन्शन या डायरेक्शन मध्ये आणि टेन्शनला अपोज करणारा एमजी कॉस थिटा हा पण फोर्सच आहे. बरोबर. मग टेन्शन आणि हा फोर्स एमजी कॉस थिटा हे दोघं एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, मग ज्यावेळेस दोन फोर्स एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील त्यावेळेला काय होणार? त्यांची सबट्रॅक्शन होणार. काय होणार? सबट्रॅक्शन होणार. आणि ती सबट्रॅक्शन लक्षात ठेवा सेंट्रिपेटल फोर्स या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर. म्हणजे आपण लिहू शकतो ऍट पॉइंट पी द सेंट्रिपेटल फोर्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्शन ऑफ टी. बरोबर, टेन्शन टी अँड एमजी कॉस थिटा यांची जी सबट्रॅक्शन असेल, समजतंय का? टेन्शन आणि एमजी कॉस थिटा दोन्ही फोर्स, एक फोर्स बघा टेन्शन हा फोर्स टुवर्ड द सेंटर आहे, एमजी कॉस थिटा अवे फ्रॉम द सेंटर आहे. दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, त्यामुळे इथं काय होणार आहे? तर सबट्रॅक्शन होणार आहे. बरोबर. मग इथं लिहिता येईल ऍट पॉइंट पी सेंट्रिपेटल फोर्स is obtained by कसं लिहिता येईल तर आपल्याला बघा बरं, टी मायनस एम जी कॉस थिटा. बरोबर. यांची जी सबट्रॅक्शन आहे ही सबट्रॅक्शन सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. आणि सेंट्रिपेटल फोर्स काय असतो? तर एम व्ही पी स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असं सेंट्रिपेटल फोर्स असतो. पण पॉइंट पी ला वेलॉसिटी किती आहे? व्हीपी, म्हणून व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. हे झालं तुमचं जनरल इक्वेशन. हे ते इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये फक्त आपल्याला थोडासा बदल करायचा आहे. आपण त्याचा वापर करून लोएस्ट, मिड पॉइंट आणि हायएस्ट पॉइंटला टेन्शन काढतो. हे खूप महत्वाचं इक्वेशन, त्याला इक्वेशन नंबर 1. समजलं का? ऍट पॉइंट पी सेंट्रिपेटल फोर्स कसा काढला मी? टेन्शन टुवर्ड द सेंटर आहे, एमजी कॉस थिटा अवे फ्रॉम द सेंटर आहे, दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, त्यामुळे इथं घेतली सबट्रॅक्शन. बरोबर. आणि ही सबट्रॅक्शन कारण की हा फोर्स याला कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे सबट्रॅक्शन. किंवा दोन वेक्टर आहेत, फोर्स कसली क्वांटिटी? वेक्टर. दोन वेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर काय करतो आपण? सबट्रॅक्शन करतो. बरोबर. म्हणजेच इज इक्वल टू काय लिहिलं मग? सेंट्रिपेटल फोर्स एम व्हीपी स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आता बघा, आता बघूयात आपण. पहिल्यांदा लिहूयात ऍट लोएस्ट. पहिल्यांदा आपण हायएस्ट पॉइंट घेऊयात. ऍट हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. हायएस्ट पॉइंटला किती टेन्शन क्रिएट झालंय स्ट्रिंग मध्ये ते पहिल्यांदा फाइंड आउट करूया. हे आपण जनरल इक्वेशन फाइंड आउट केलंय. बरोबर. दिस इज द इक्वेशन ऑफ टेन्शन ऍट पॉइंट पी. बघा फक्त एमजी कॉस थिटा जर मी त्या बाजूला नेला तर टी मिळेल. टी म्हणजेच काय? टेन्शन ऍट पॉइंट पी. बरोबर. हायएस्ट पॉइंटला याचा विचार करूयात की हायएस्ट पॉइंटला आता टेन्शन किती? हायएस्ट पॉइंटला टेन्शन किती लिहिलं आपण? टी एच. बरोबर. मग इथं लिहिता येईल टेन्शन किती आहे हायएस्ट पॉइंटला? किती लिहिलं आपण? टी एच इतका आहे. बरोबर. अच्छा. वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे? वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट इज व्ही एच. बरोबर. अच्छा. ऑब्जेक्ट ज्या वेळेला लोएस्ट पॉइंट पासून हायएस्ट पॉइंट पर्यंत पोहोचतो त्यावेळेला किती डिस्प्लेसमेंट होतं? किती अँगल कव्हर होतो? किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतो? तर 180 डिग्री. बरोबर की नाही? म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. इम्पॉर्टंट आहे हे. बरोबर. समजतंय का? ज्यावेळेस ऑब्जेक्ट लोएस्ट पासून हायएस्ट वरती पोहोचलाय त्यावेळेला त्याने किती अँगल कव्हर केलेला असणार आहे? 180 डिग्री. बरोबर. मग कॉस 180. बरोबर. या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं टाकणार आहे. म्हणजे कॉस 180 किती आहे? तर कॉस 180 येतो -1. किती येतो? -1. बरोबर. बस आता काय करूयात? इक्वेशन 1 मध्ये टी च्या ऐवजी आपण टीएच इतकं टेन्शन टाकूयात. वेलॉसिटी व्हीपी च्या ऐवजी वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे? व्हीएच ते टाकूयात. बरोबर. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे आपल्याला मिळाली? -1 ती टाकूयात. आणि इक्वेशन काय येतं ते बघूयात. आपल्याला मिळेल टेन्शन ऍट द हायएस्ट पॉइंट. बरोबर. बघा बरं काय काय बदल करता येईल. टीच्या ठिकाणी लिहूयात आपण टी एच मायनस, बरोबर, एम जी आहे तसंच.
बरोबर. त्याच्यानंतर कॉस थिटा म्हणजे कॉस 180 किती आहे -1. अच्छा, इज इक्वल टू काय येणार आहे एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर, असं इक्वेशन तयार होईल. बरोबर. हे -1 इंटू -mg, मायनस मायनस काय झालं प्लस, म्हणजे टी एच प्लस एम जी इज इक्वल टू एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर, असं तयार झालं. बरोबर. एम जी त्या बाजूला नेऊयात, आपल्याला मिळेल टेन्शन ऍट हायएस्ट पॉईंट. So tension at highest point is equal to mvh square upon r minus mg. This is the equation for tension at the highest point. This is the equation for tension at the highest point. येते लक्षात टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट त्या इक्वेशन वरून मिळेल. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो, खूप इझी. जरा विचार कर, हायएस्ट पॉइंटला टेन्शन जे ते टेन्शन कुठे अप्लाय होते, डाऊनवर्ड साईडला. बरोबर. आणि हायएस्ट पॉइंटला वेट जे आहे ते वेट सुद्धा कुठे ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. बरोबर. वेट कुठे अप्लाय होणार, डाऊनवर्ड. बरोबर. टेन्शन आणि वेट दोघं पण डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होणार. आणि दोघं मिळून काय प्रोव्हाइड करणार, दोघं मिळून सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार. म्हणजे मी इथं डायरेक्ट असं लिहू शकतो की नाही, टी एच प्लस एम जी. प्लस का केलं, कारण की दोघांची सुद्धा डायरेक्शन, दोन्ही फोर्सची, टेन्शन आणि वेट दोन्ही फोर्सची डायरेक्शन सेम आहे म्हणून प्लस, आणि दोघं मिळून सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. सो एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर, असं मी डायरेक्ट लिहू शकलो असतो. एम जी त्या साईडला नेला असता तर आपल्याला डायरेक्ट इक्वेशन मिळते. बरोबर. टी एच इज इक्वल टू एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. हे तुम्हाला डायरेक्ट सुद्धा लिहिता येतं किंवा इमॅजिन करता येऊ शकतं. बरोबर आहे, समजतंय. पण ऍक्च्युली ते कसं येतंय त्याचं प्रूफ आपण इथं बघितलं. ओके, आता बघूया टेन्शन ऍट द लोएस्ट पॉईंट. ठीक आहे, लोएस्ट पॉईंटला टेन्शन काय ते बघूया. इथं लिहूयात ऍट लोएस्ट पॉईंट. ठीक आहे, लोएस्ट पॉईंट म्हणजे कोणता पॉईंट आहे बघा डायग्राम मध्ये, लोएस्ट पॉईंट म्हणजे एल पॉईंट. या पॉईंटला मला सांगा की वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे, वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये. किती वेलॉसिटी असणार आहे त्याची, व्हीएल. जसं आपण मिड पॉईंटला वेलॉसिटी व्हीएम म्हणलं, हायएस्ट पॉईंटला वेलॉसिटी व्हीएच, लोएस्ट पॉईंटला वेलॉसिटी व्हीएल. बरोबर. मग इथं लिहिता येईल आपल्याला वेलॉसिटी इज इक्वल टू व्हीएल. ठीक आहे. अच्छा, आणि लोएस्ट पॉईंटला टेन्शन किती आहे बघा बरं, टेन्शन किती आहे तर टीएल आहे. म्हणजे इथं लिहिता येईल टेन्शन इज इक्वल टू टीएल. थीटा किती असणार आहे, थीटा लोएस्ट पॉइंटला. आता ऑब्जेक्ट किंवा तो जो स्टोन आहे, तो स्टोन आपण या पोझिशन पासून रोटेट करायला सुरू करणार आहे. म्हणजे ही ओरिजिनल पोझिशनला, ओरिजिनल पोझिशनला थीटा असणार आहे 0 डिग्री. बरोबर. किती असणार आहे 0 डिग्री. मग कॉस 0 किती येतो, कॉस 0 येतो 1. कॉस 0 किती येतो 1 येतो. बरोबर. आता या सगळ्या व्हॅल्यू काय करूयात, इथं टाकूयात इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 वरून आपल्याला मिळेल टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट. बघा बरं, टी म्हणजेच किती आहे टीएल, टेन्शन किती आहे टीएल, पुढं मायनस एम जी आहे तसंच. बरोबर. कॉस थिटा म्हणजेच कॉस झिरो किती येतोय तर 1, म्हणजे ब्रॅकेट मध्ये 1 इज इक्वल एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर. बरोबर. एम व्हीपी च्या ऐवजी वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट आहे व्हीएल, म्हणून व्हीएल स्क्वेअर अपॉन आर आहे तसं. बरोबर. कारण की मास आणि रेडियस काय बदलणार नाही, त्याच्यामुळे त्याच्यात काय बदल केलेला नाही. ठीक आहे. म्हणजेच बघा बरं, हा मायनस एम जी तिकडच्या बाजूला नेला तर आपल्याला मिळेल टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू एम व्ही एल स्क्वेअर अपॉन आर प्लस एम जी. बरोबर. दिस इज द इक्वेशन फॉर टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट. बरोबर. अच्छा, आता बघूयात मिड पॉइंट. ऍट मिड पॉइंट व्हॉट इज द टेन्शन. ठीक आहे, मिड पॉइंटला टेन्शन किती आहे सांगा जरा. मिड पॉइंटला टेन्शन आहे टीएम. बरोबर. वेलॉसिटी बघा बरं, वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट किती, वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट व्हीएम आहे. ठीक आहे. थीटा किती असेल मिड पॉइंटला. बरोबर. ऑब्जेक्ट ज्या वेळेला इथून इथं जाईल त्यावेळेला किती अँगल कव्हर होणार, 90 डिग्री कव्हर होणार. म्हणजे थीटा आहे 90. बरोबर. म्हणजे आपल्याला काढावं लागेल कॉस 90. कॉस 90 किती येतो तर 0. बरोबर. कॉस 90 किती येतो 0. बस त्या व्हॅल्यू इथं टाकूयात, आपल्याला मिळून जाईल टेन्शन ऍट द मिड पॉइंट. बरोबर. मग काय इक्वेशन मध्ये चेंज होईल बघा बरं, टीएम मायनस एम जी ब्रॅकेट मध्ये 0. बरोबर. कॉस थिटा म्हणजे कॉस 90, कॉस 90 किती येतो 0 इज इक्वल टू काय येणार आहे बघा, एम व्हीएम स्क्वेअर अपॉन आर. बरोबर. हे आलं 0. बरोबर. एम जी इंटू 0 किती येणार 0.
म्हणजेच TM इज इक्वल टू M VM स्क्वेअर अपॉन R. दिस इज द इक्वेशन फॉर टेन्शन ऍट द मिड पॉइंट. बरोबर. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, हे मी डायरेक्ट लिहू शकलो असतो. जरा बघा, टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट आपण डायरेक्ट पण लिहिता येऊ शकतं. कसं? लोएस्ट पॉइंटला टेन्शन कुठे आहे? वरती. आणि वेट कुठे अप्लाय होणार आहे? खाली, कारण की वेट नेहमीच डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होतो. टेन्शन TL वरती, वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे TL मायनस mg. बरोबर, TL मायनस mg. आणि दोघं मिळून काय प्रोव्हाइड करणार? सेंट्रीपेटल फोर्स, म्हणजे इज इक्वल टू M VL स्क्वेअर. लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी VL असणार आहे, म्हणजे VL स्क्वेअर अपॉन R. mg ला त्या बाजूला नेलं तर काय येईल? TL इज इक्वल टू M VL स्क्वेअर अपॉन R प्लस mg. असं डायरेक्ट सुद्धा आपण इक्वेशन लक्षात ठेवू शकतो. बरोबर. हायएस्ट पॉइंटला आणि लोएस्ट पॉइंटला टेन्शनचं इक्वेशन लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बरोबर. अच्छा, ठीक आहे. तर हे आपण बघितलं एक्सप्रेशन फॉर टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट आणि हायएस्ट पॉइंट. जरा व्यवस्थित बघा. हायएस्ट पॉइंटचं टेन्शन बघा आणि लोएस्ट पॉइंटचं टेन्शन बघा. इथं आहे डिफरन्स, इथं आहे ऍडिशन. डिफरन्स आहे म्हणजे सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन आहे म्हणजे ही व्हॅल्यू कमी येणार. बरोबर आहे. आणि इथं ऍडिशन आहे म्हणजे ही व्हॅल्यू कशी असणार आहे? जादा असणार. बरोबर. म्हणून तर मगाशी आपण बघा थेरीमध्ये काय शिकलो होतो की टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट कसं असतं? तर जादा असतं. मग इथं ऍडिशन आहे म्हणजेच मॅक्सिमम येणार. इथं सबट्रॅक्शन आहे, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट कसं येतं? टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट मिनिमम येतं. सबट्रॅक्शन आहे म्हणजे कसं येणार? तर मिनिममच येणार. बरोबर. म्हणजे इक्वेशन वरून पण आपल्याला कळतं की हायएस्ट पॉइंटला टेन्शन मिनिमम असेल आणि लोएस्ट पॉइंटला टेन्शन कसं असणार आहे? तर मॅक्सिमम असतं. आणि मिड पॉइंटला टेन्शन जे असेल ते टेन्शन या दोघांच्या मधली व्हॅल्यू असणार, या दोघांच्या मधली व्हॅल्यू असणार. ठीक आहे. तर हे आपण बघितलं टेन्शन ऍट डिफरंट पॉइंट्स इन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे व्यवस्थित लिहा. मग आपण काय करूयात की वेलॉसिटी इन द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बघूयात. ओके. आता बघा, आपल्याला नेक्स्ट एक्सप्रेशन बघायचं, एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट, मिड पॉइंट अँड हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. आता हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आणि खूप इझी इक्वेशन आहे. ठीक आहे. बघूयात आपण या डेरिव्हेशन मध्ये नक्की काय सांगितलंय. बघा, एक पार्टिकल आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे. मगासारखं तुम्ही इमॅजिन करू शकता. एका स्ट्रिंगला काय केलंय आपण? त्याला टाय केलंय. ठीक आहे. आणि त्याला आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन दिलेली आहे. ठीक आहे. ही स्ट्रिंग आहे आणि या स्ट्रिंगला काय केलंय आपण? एक ऑब्जेक्ट काय केलाय? बांधलाय आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. ही लोएस्ट पोझिशन आहे. त्याचप्रमाणे ही कसली पोझिशन आहे? हायएस्ट पोझिशन दिसते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी पोझिशन आहे ही पोझिशन आहे मिड पोझिशन. ठीक आहे. ही पण कसली पोझिशन आहे? मिड पोझिशन आहे. बरोबर. ओके. लोएस्ट पोझिशनला टेन्शन आपल्याला माहिती आहे, आपण लिहितो TL. हा आहे लोएस्ट पॉइंट L, हा आहे मिड पॉइंट M, हा आहे हायएस्ट पॉइंट H. ठीक आहे. लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन इकडे असेल. बरोबर. आणि वेलॉसिटी किती असेल? VL. ऑब्जेक्ट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय, त्यामुळे लोएस्ट पोझिशनला वेलॉसिटीची डायरेक्शन ही असेल. मिड पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन कुठं असेल? ही डायरेक्शन असणार आहे VM. बरोबर. अच्छा. आणि हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन असेल ही. ठीक आहे. O काय आहे? तर O आहे सेंटर. आणि R काय असणार आहे? तर R असणार आहे रॅडियस. ठीक आहे. लोएस्ट पॉइंटला टेन्शन TL, तसंच मिड पॉइंटला टेन्शन असणार आहे TM टुवर्ड द सेंटर, आणि हायएस्ट पॉइंटला टेन्शन असणार आहे TH, जे कुठं असणार आहे? टुवर्ड द सेंटर. बरोबर. आपल्याला फाइंड आउट करायचं वेलॉसिटी ऍट लोएस्ट, मिड आणि हायएस्ट पॉइंट. बरोबर. आता पहिल्यांदा आपण काय करूयात? वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंटला फाइंड आउट करूयात. ठीक आहे. त्यापूर्वी तुम्ही बेसिक गोष्टी लिहू शकता. काय? VL काय आहे? VL म्हणजे वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे. त्याच्यानंतर VH काय आहे? वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट. बरोबर. आणि VM काय? VM म्हणजे वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट. बरोबर. ठीक. आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूयात वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. आता वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो? टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट त्याच एक्सप्रेशनचा वापर करू शकतो. हायएस्ट पॉइंटला टेन्शन जे आहे ते टेन्शन किती आहे? TH आहे. आणि टेन्शनचं इक्वेशन कसं डायरेक्टली फाइंड आउट करायचं ते आपण मगाशी बघितलं होतं. हायएस्ट पॉइंटला टेन्शन कुठे अप्लाय होत आहे? टुवर्ड द सेंटर. आणि हायएस्ट पॉइंटला जे वेट आहे mg ते सुद्धा कुठे अप्लाय होत असतं? टुवर्ड द सेंटर. म्हणजेच
टेन्शन आणि वेट दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे दोघांची आपण ऍडिशन करणार आणि दोघं मिळून सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार. मग इथं आपण लिहू शकतो ऍट हायएस्ट पॉइंट टेन्शन इज कसं फाइंड आउट करायचं बघा, टीएच डाऊनवर्ड डायरेक्शनला प्लस वेट सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला, त्यामुळं दोघं एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळे आपण प्लस केलं आणि दोघं मिळून काय प्रोव्हाइड करणार आहे सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर असं आपण लिहू शकतो. दिस इज द इक्वेशन फॉर द टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट. याचाच आपल्याला वापर करायचा आणि व्हीएच काढायचं. ठीक आहे, म्हणून ते इक्वेशन इथे लिहिलंय बरोबर. अच्छा, एमजी ला तिकडे पाठवूयात, म्हणजेच काय येईल बघा बरं, टी एच इज इक्वल टू एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर मायनस एमजी. एमजी तिकडे गेल्यानंतर मायनस. ठीक आहे, आता लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की ज्या वेळेस ऑब्जेक्ट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट जे आहे ते मिनिमम झालेलं असतं. पण मिनिमम झालेलं असतं म्हणजे मिनिमम व्हॅल्यू किती घ्यायची, तर लक्षात ठेवा टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट मिनिमम म्हणजे 0 झालेलं असतं. येते लक्षात, टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट जे आहे ते लक्षात ठेवा. मिनिमम किती असतं तर टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट लक्षात ठेवा एकतर 0 असू शकतं किंवा 0 पेक्षा जास्त. पण मिनिमम व्हॅल्यू लक्षात ठेवा टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट किती झालेले असतं तर 0. 0 पेक्षा जर टेन्शन जर कमी झालं तर ऑब्जेक्ट जो आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करणारच नाही. तो हितनच काय होईल, ऑब्जेक्ट डायरेक्टली वरनं खाली पडेल. येते लक्षात, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन तर असणं गरजेचंच आहे, कारण की टेन्शन असेल तर सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड होईल आणि सेंट्रिपेटल फोर्स जर प्रोव्हाइड झाला तरच सर्क्युलर मोशन कंप्लीट होईल. पण टेन्शन मिनिमम किती तर कमीत कमी लक्षात ठेवा 0. 0 पेक्षा जर टेन्शन कमी झालं तर ऑब्जेक्ट हितनच काय होईल, माघारी फिरेल आणि सर्क्युलर मोशन कंप्लीट होणारच नाही. येतं लक्षात, म्हणून टेन्शनची मिनिमम व्हॅल्यू हायएस्ट पॉइंटला आपण किती घेतो तर 0 घेतो बरोबर. मग इथं लिहिता येईल हिअर टीएच इज इक्वल टू आपण किती घेऊयात 0 घेऊयात बरोबर, फॉर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं लिहितंय बरोबर. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 0 टाकूयात बरोबर. देअरफॉर इथं लिहिता येईल देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय येईल बघा बरं, 0 इज इक्वल टू एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर मायनस एमजी. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट म्हणजे व्हीएच. एमजी ला आपण इकडच्या बाजूला आणलं तर इक्वेशन तयार होईल एम व्ही एच स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एमजी बरोबर. पुढं व्हीएच स्क्वेअर एका बाजूला ठेवूयात, आर वरती जाईल आणि एम खाली जाईल. एम ला एम काय होईल, कॅन्सल होईल बरोबर आहे का. अच्छा, म्हणजे काय येईल बघा बरं, व्हीएच स्क्वेअर एम जी आर डिवाइड बाय एम, म्हणजे इथं एम ला एम काय झाला कॅन्सल आणि या ठिकाणी आपल्याला व्हीएच स्क्वेअर बघा काय मिळतं इथं आपल्याला, व्हीएच स्क्वेअर इज इक्वल टू आर जी असं इक्वेशन मिळालंय. याच्यावरून मी काय लिहू शकतो बघा बरं, इथं मला लिहिता येईल व्हीएच इज इक्वल टू, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर व्हीएच इज इक्वल टू अंडर रूट आर जी अशी व्हॅल्यू मला मिळेल. तर व्हीएच इज इक्वल टू अंडर रूट आर जी अशी व्हॅल्यू मला मिळाली. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट. म्हणजेच हायएस्ट पॉइंटला जी वेलॉसिटी असेल ती हायएस्ट पॉइंटला वेलॉसिटी येते अंडर रूट आर जी. किती येते, अंडर रूट आर. कसे कॅल्क्युलेट केली येते का लक्षात, आपण काय केलं, टेन्शनच इक्वेशन वापरलंय आणि तेच इक्वेशन सॉल्व्ह करत गेलोय. महत्वाचा कन्सेप्ट इथं की हायएस्ट पॉइंटला जे टेन्शन असतं ते मिनिमम म्हणजेच किती असतं तर 0 घ्यावं लागेल. 0 पेक्षा टेन्शन जर कमी झालं तर लक्षात ठेवा तो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करू शकणार नाही. त्यामुळे 0 आणि 0 पेक्षा जादा सुद्धा टेन्शन असू शकतं, पण कमीत कमी किती तर 0. तीच कंडिशन मी इथं वापरली, टीएच इज इक्वल टू 0 आणि त्याच्यावरून व्हीएच फाइंड आउट केलं, अंडर रूट काय मिळालं आरजी. अच्छा, आता बघूयात आपण, आता बघायचं आपल्याला वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे बरं. आता वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट आपण यासारखी किंवा इथं जसं आपण फाइंड आउट केलं किंवा जसं इक्वेशन ऑफ टेन्शन वापरलं आणि त्याच्यावरून सोडवलं असं नाही करता येणार, कारण की या ठिकाणी म्हणजेच कुठं हायएस्ट पॉइंटला टेन्शन 0 होतं ही कंडिशन आपण वापरली.
पण लोएस्ट पॉइंटला टेन्शन 0 येईल का? तर कधीच नाही ना. लोएस्ट पॉइंटला टेन्शन तर कसं असणार आहे? मॅक्सिमम असणार. त्यामुळे TH इज इक्वल टू 0 अशी कंडिशन वापरून, या टाईपचं इक्वेशन वापरून आपण व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट फाइंड आउट करू शकत नाही. मग व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट कशी फाइंड आउट करायची? तर या ठिकाणी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरतो. काय वापरतो? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे? तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे नक्की काय की ज्या वेळेला ऑब्जेक्ट लोएस्ट पॉइंट पासून हायएस्ट पॉइंटला जात असतो त्यावेळेला त्याची एनर्जी जी आहे ती एनर्जी लक्षात ठेवा काय होत असते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होत असते, पण टोटल एनर्जी मात्र तेवढीच राहणार. येते लक्षात? टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट, टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंट, टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. येते लक्षात? कुठल्याही पॉइंटला टोटल एनर्जी जर बघितली तर ती तेवढीच राहणार आहे, कॉन्स्टंट असणार. फक्त एनर्जीचं कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे नक्की काय? तर लोएस्ट पॉइंट जो आहे, लोएस्ट पॉइंटला लक्षात ठेवा कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असणार. का? कारण की लोएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी मॅक्सिमम असते. कायनेटिक एनर्जी काय असते? 1/2 mv². बरोबर. व्हेलॉसिटी लोएस्ट पॉइंटला मॅक्सिमम म्हणजे कायनेटिक एनर्जी इथं मॅक्सिमम असते. आणि पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट जी असते ती कशी असते? तर मिनिमम असते, म्हणजे 0 असते. कारण की लोएस्ट पॉइंटला तो ऑब्जेक्ट जो आहे तो खूप लो हाईटला आलेला असतो. पोटेन्शियल एनर्जी कशी काढतो आपण? mgh. बरोबर. एच म्हणजे हाईट. मग लोएस्ट पॉइंटला तो ऑब्जेक्ट जो आहे तो मिनिमम हाईट वरती आहे. येते लक्षात? त्यामुळे हाईट 0च आहे थोडक्यात. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इथं 0 झालेली असते. बरोबर. जसा ऑब्जेक्ट वर 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 जाईल तसं कायनेटिक एनर्जी जी आहे ती कमी 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 होणार. जसा तो वर पोहोचेल तसं कायनेटिक एनर्जी या ठिकाणी मिनिमम झालेली असेल, पोटेन्शियल एनर्जी मात्र मॅक्सिमम झालेली असेल. कारण की तो ऑब्जेक्ट वर वर चाललाय म्हणजे हाईट वरती चाललेला आहे. हाईट वाढणार म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी जादा असेल. म्हणजे इथं काय होतंय? कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये. वरनं खाली येताना काय होणार? पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन परत कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कमी 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 होणार आहे. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 0 होणार, कायनेटिक एनर्जी इथं मॅक्सिमम होणार. म्हणजे इथं फक्त कायनेटिक एनर्जीचं पोटेन्शियल एनर्जीमध्ये आणि पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये असं कन्व्हर्जन होत राहतं. कशामध्ये? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. येते लक्षात? मग तोच आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा कन्सेप्ट इथं वापरणार आणि त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग इथं आपण लिहूयात बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट आणि टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. कोणत्याही दोन पॉइंटची जर टोटल एनर्जी आपण घेतली तर ती कशी राहणार आहे? तर सेम. टोटल एनर्जी सेम. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी फक्त चेंज होणार. ठीक आहे. मग टोटल एनर्जी काय असते? टोटल एनर्जी असते कायनेटिक एनर्जी बरोबर प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट काय लिहिता येईल? तर कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. बरोबर. अच्छा. मग या ठिकाणी आपण प्रत्येक पॉइंटला बरोबर या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी ती जर व्हॅल्यू जर आपण टाकत गेलो तर आपल्याला व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट मिळेल. जरा विचार करा. कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे? VL. म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट आपण काय लिहिता येईल? 1/2 mVL². बरोबर. ठीक आहे. अच्छा. लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी आपण कशी काढतो? mgh. बरोबर. लोएस्ट पॉइंटला ऑब्जेक्ट जो आहे तो ऑलमोस्ट ग्राउंड वरती आहे, खाली आहे. बरोबर. म्हणजे हाईट किती आहे? 0. मग हाईट जर 0 असेल तर पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट किती घेणार आपण? 0. ऑब्जेक्ट वर 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 जाईल तसं हाईट वाढत वाढत जाणार आहे. जसं खाली खाली येईल तसं हाईट कमी 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 होणार आहे. आणि ओरिजिनल पोझिशनला म्हणजे लोएस्ट पॉइंटला ज्या वेळेला येईल त्यावेळेला हाईट किती असेल? 0. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किती येणार लोएस्ट पॉइंटला? तर 0 येणार. किती येणार? 0 येणार. समजतंय? ठीक आहे. पुढं कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. हायएस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी किती असेल? बघा ऑब्जेक्ट जसा वर 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 जाईल तसं या पॉइंटला त्याची जी व्हेलॉसिटी ते व्हेलॉसिटी किती होते? VH होते. कायनेटिक एनर्जी किती असणार मग? 1/2 mVH² अशी येईल. बरोबर. कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट 1/2 mv². व्हेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे? VH म्हणून VH² लिहिलं. प्लस प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पॉइंट. पोटेन्शियल एनर्जी कशी काढतो आपण? परत एकदा mgh
एच, ठीक आहे. mg तर कॉन्स्टंट आहे, वेट कॉन्स्टंट आहे. हाईटचा विचार करा की हायेस्ट पॉइंटला तो ऑब्जेक्ट किती हाईट वर पोहोचलेला असेल, इथून इथपर्यंत गेलाय म्हणजे किती हाईट असणार आहे. इथून ते इथपर्यंत किती हाईट आहे, आर रॅडियस, आणि इथून ते इथपर्यंत किती हाईट आहे, आर. आर प्लस आर किती, 2r. आर प्लस आर 2r म्हणजेच किती येणार आहे, mg इंटू 2r. mg इंटू 2r समजतंय. पोटेन्शियल एनर्जी mgh, हाईट किती आहे, इथून इथपर्यंत ऑब्जेक्ट गेला म्हणजे किती हाईट कव्हर केली, इथून इथपर्यंत आर आणि इथून ते इथपर्यंत आर. आर प्लस आर 2r म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट लोएस्ट पासून हायेस्ट पॉइंट पर्यंत पोहोचतो त्यावेळेला 2r इतकी हाईट कव्हर झालेली असते, म्हणजेच mg ब्रॅकेटमध्ये 2r. बरोबर, असं लिहू शकतो. बस हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करत गेलो की आपल्याला काय मिळून जाईल, वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट मिळू शकतं. ठीक आहे. बघा इकडं, इथं लिहूयात 1/2 mvl² आहे असं, इज इक्वल टू, ठीक आहे. आता वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट vh², मला वाटतं vh² ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे. vh² इज इक्वल टू काय, rg. vh² इज इक्वल टू काय, rg. म्हणजे मी इथं टाकू शकतो डायरेक्ट rg. 1/2 m इंटू vh² म्हणजेच किती आहे, आर जी. ठीक आहे. प्लस mg ब्रॅकेटमध्ये 2r असं. ठीक आहे. ओके. आता या बाजूचं काय करूया, डिनॉमिनेटर सेम करूयात. डिनॉमिनेटर सेम केलं तर काय करावं लागेल आपल्याला, 2 ने इथं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येणार बघा, इथं येणार आहे mrg आहे असं, प्लस साइन आहे असं, 2 ने इथं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच किती येणार आहे, 2 4, 4mrg. 4mrg आणि डिवाइड बाय 2. बरोबर, डिनॉमिनेटर काय केलं आपण, सेम केलं. इकडे काय, 1/2 mvl². 1/2 mvl². ठीक आहे. बर, इथनं बघा बरं, आता या ठिकाणी हा 2 डिवाइडलाय, हा पण 2 डिवाइडलाय. हा जर 2 मी इकडे नेला तर मल्टिप्लाय होईल आणि 2 ला 2 कॅन्सल होईल. मग मी या 2 ला इथंच 2 काय करतो, कॅन्सल करतो. म्हणजेच काय आलं बघा बरं, mvl². ठीक आहे. या ठिकाणी m काय करू शकता तुम्ही, कॉमन घेऊ शकता. तो m जर कॉमन घेतला तर आतमध्ये राहील rg प्लस 4rg. बरोबर, ठीक आहे. m इकडच्या बाजूला गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच m ला m काय होतं, कॅन्सल होतं. 4rg प्लस rg 5rg, म्हणजेच vl² इज इक्वल टू 5rg असं आलं. बरोबर, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर vl इज इक्वल टू अंडर रूट 5rg असं इक्वेशन आपल्याला मिळेल. दिस इज द वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. बरोबर, वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट. ठीक आहे. म्हणजेच किती आली वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट, अंडर रूट 5rg. बरोबर. जरा विचार करा, वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट किती आहे, हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी आहे फक्त अंडर रूट rg आहे, फक्त अंडर रूट rg आहे. आणि इथं वेलॉसिटी किती आहे, अंडर रूट 5rg आहे. मग कोण ज्यादा असणार आहे, नुसतं rg का अंडर रूट 5rg, हे ज्यादा असणार आहे. म्हणजे इथंच आपल्याला लक्षात येते की वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट ज्यादा असतं आणि वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट कसं असतं, तर मिनिमम असतं. बरोबर, इथंच आपल्याला ही गोष्ट क्लिअर होते. ठीक आहे. आता काय राहिलंय बघूयात आपण. आता राहिलंय वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट. ठीक आहे. मग इथं लिहूयात आपण वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट. बरोबर. अच्छा, आता वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट कसं फाइंड आउट करता येईल, परत एकदा आपण काय करूयात, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरूया. सो बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. अच्छा, ठीक आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी का वापरतोय, कारण की वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट आणि वेलॉसिटी ऑफ लोएस्ट पॉइंट या दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवा, या दोन्ही पॉइंटला, लोएस्ट पॉइंट आणि मिड पॉइंट दोन्ही पॉइंटला लक्षात ठेवा, टेन्शन काय आहे, तर 0 नसणार आहे. बरोबर, जसं हायेस्ट पॉइंटला टेन्शन आपण 0 घेतलं, ही कंडिशन वापरली आणि त्याच्यावरून आपण काय केलं, वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट फाइंड आउट केलं. पण लोएस्ट पॉइंट आणि मिड पॉइंट हे असे पॉइंट आहेत की या पॉइंटला लक्षात ठेवा, टेन्शन जे आहे ते टेन्शन काय होत नाही, तर 0 येत नाही. इथं काय असतं, तर मॅक्सिमम असतं आणि वर जाताना इथं थोडं मिनिमम होतं आणि वरती गेल्यानंतर काय होतं, तर टेन्शन एकदमच कमी होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपण 0 घेऊन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण वापरतो. अच्छा, ठीक आहे. म्हणजेच काय लिहिता येईल लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून, टोटल एनर्जी ऍट मिड पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. बरोबर, मिड पॉइंटला असलेली टोटल एनर्जी आणि लोएस्ट पॉइंटला असलेली टोटल एनर्जी ही कशी आहे, सेम आहे असं कन्सिडर करून चालू आहेत. बरोबर, ठीक आहे. मग इथं काय लिहिता येईल, टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी ऑफ मिड पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऑफ मिड पॉइंट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी
ऍट लोएस्ट पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट, बरोबर. ठीक आहे. कायनेटिक एनर्जी ऍट मिड पॉइंट किती असेल बघा बरं, 1/2 बरोबर एम इंटू व्ही स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऍट मिड पॉइंटला व्हेलॉसिटी किती आहे बघा बरं, व्हीएम म्हणजेच व्हीएम स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिड पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची, तर एम जी इंटू एच. किती हाईट कव्हर झाली बघा, ऑब्जेक्ट ज्या वेळेला मिड पॉइंटला येतो बरोबर, इथून इथं येतो त्यावेळेला किती हाईट कव्हर केली त्याने, किती हाईट कव्हर केलेली असेल मिड पॉइंटला, फक्त आर इतकी हाईट कव्हर केलेली असेल, म्हणजेच एम जी इंटू आर, एम जी इंटू आर असं येईल बरोबर. हाईट किती कव्हर केली आहे, रेडियस इतकी, आर इतकी, म्हणून एम जी आर बरोबर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला कायनेटिक एनर्जी किती असेल बघा बरं, 1/2 एम व्ही एल स्क्वेअर असेल बरोबर, 1/2 एम व्ही एल स्क्वेअर. व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट इज व्ही एल बरोबर. आणि पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पॉइंट, लोएस्ट पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी कशी काढणार, एम जी इंटू एच. हाईट किती आहे लोएस्ट पॉइंटला, लोएस्ट पॉइंटला मगाशीच मी सांगितलं हाईट किती घेतो आपण, 0 बरोबर. त्यामुळं 0 इंटू एम जी किती येणार आहे, 0, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी किती आली, 0 आली बरोबर. अच्छा, म्हणजे याच्यावरून आपण बघा बरं व्हेलॉसिटी ऍट मिड पॉइंट काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट आपल्याला माहिती आहे, आपण फाइंड आउट केली आहे बघा बरं, किंवा व्हीएल स्क्वेअर जे आहे, व्हीएल स्क्वेअरच्या ठिकाणी आपण 5 RG डायरेक्टली ही व्हॅल्यू मी इथं टाकू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय लिहिता येईल बघा बरं, 1/2 एम व्ही एम स्क्वेअर प्लस एम जी आर इज इक्वल टू 1/2 इंटू एम आणि व्हीएल स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, 5RG, म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला 5RG. ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट करायचे व्हीएम स्क्वेअर, व्हीएम स्क्वेअर. ठीक आहे. मग व्हीएम स्क्वेअर फाइंड आउट करायचं असेल तर एमजीआर ला आपण तिकडे पाठवूयात, म्हणजेच काय येईल, 1/2 एम व्हीएम स्क्वेअर इज इक्वल टू हे आहे 1/2, ठीक आहे, 5MRG बरोबर, 5MRG, म्हणजेच इथं आपण लिहू शकतो 5MRG बरोबर. 5 मी काय केलं, बाहेर घेतलं, 5 इंटू 1 5MRG बरोबर, मायनस MRG, याला आपण तिकडे नेलं, मायनस झालं हे MRG. ठीक आहे. या ठिकाणी काय करूयात, डिनॉमिनेटर काय करूयात, सेम करूयात बरोबर, म्हणजेच काय येईल, 1/2 एम व्ही एम स्क्वेअर इज इक्वल टू बरोबर, डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी याला आपण 2 न मल्टिप्लाय करूयात, म्हणजेच काय येईल, 5MRG मायनस 2MRG आणि डिवाइड बाय किती असेल, तर 2 असेल बरोबर. इकडचा 2 आणि इकडचा 2 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे बरोबर बरोबर. त्याचप्रमाणे एम आपण काय करू शकतो, इथं कॉमन घेऊ शकतो, म्हणजेच काय येईल बघा बरं, एम व्ही एम स्क्वेअर बरोबर. एम जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहील, 5RG मायनस 2RG असं राहील बरोबर. एम ला एम सुद्धा काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे. सो व्हीएम स्क्वेअर इज इक्वल टू 5RG मायनस 2RG, 5RG मधून 2RG गेले तर 3RG उरेल, म्हणजेच व्हीएम स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं, 3RG असं आलं. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर आपल्याला मिळेल व्हीएम इज इक्वल टू अंडर रूट 3RG. सो वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट इज अंडर रूट 3RG. वेलॉसिटी ऍट मिड पॉइंट इथं किती असेल, 3RG असेल. म्हणजे आपल्याला लक्षात येतं आता बघा, इथं आहे अंडर रूट 5RG लोएस्ट पॉइंटला, वेलॉसिटी इथं सगळ्यात जास्त आहे. इथं आहे अंडर रूट 3RG म्हणजेच कमी झालेली दिसते बरोबर. अंडर रूट 3RG म्हणजे याच्यापेक्षा कमी झाली, आणि इथं किती आहे, अंडर रूट RG आहे, म्हणजेच याच्यापेक्षा सुद्धा इथं कमी होते. आणि सगळ्यात लोएस्ट वेलॉसिटी इज ऍट हायएस्ट पॉइंट, इथं सगळ्यात वेलॉसिटी कमी आहे. मिड पॉइंटला वेलॉसिटी थोडी ज्यादा आहे आणि लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी सगळ्यात ज्यादा दिसते बरोबर आहे. तर हे एक्सप्रेशन सुद्धा व्यवस्थित लिहा. ठीक आहे. याच्यानंतर आपण शेवटचं एक्सप्रेशन बघूयात, व्हॉट इज द डिफरन्स इन द टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट आणि हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. ओके, आता बघा आपल्याला बघायचं एक्सप्रेशन फॉर डिफरन्स इन द टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट अँड हायएस्ट पॉइंट. ठीक आहे. हायएस्ट पॉइंट आणि लोएस्ट पॉइंटला जे टेन्शन येतं त्या दोघांचा डिफरन्स काय येतो याचं एक्सप्रेशन बघायचं. ठीक आहे. बघा, एक इमॅजिन करूयात, एक स्ट्रिंग आहे आणि एका स्ट्रिंगला आपण काय केलंय, एका ऑब्जेक्टला टाय केलेलं आहे, म्हणजे बांधलेलं आहे. ठीक आहे. हा सेंटर आहे आणि ही स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंगला इथं काय केलंय, एका ऑब्जेक्टला आपण बांधलंय, आणि हा काय करतोय, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करतोय,
व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, हा कसला पॉइंट आहे? हा लोएस्ट पॉइंट आहे. ठीक आहे, लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन असणार आहे ही, आणि वेलॉसिटी किती असेल? व्हीएल असणार आहे. बरोबर आहे. हा ऑब्जेक्ट इथं ज्या वेळेला पोहोचेल त्यावेळेला त्याची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी किती असणार आहे? हायेस्ट वेलॉसिटी असेल का लोएस्ट वेलॉसिटी असेल? तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी मिनिमम झालेली असते, म्हणजे इथं वेलॉसिटी असते लोएस्ट वेलॉसिटी, आणि त्या वेलॉसिटीला आपण म्हणूयात VH. बरोबर. वेलॉसिटी ऍट हायेस्ट पॉइंट इज VH, वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट इज VL. इथं वेलॉसिटी किती असते? लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी असते मॅक्सिमम, हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी असते मिनिमम. ठीक आहे, हा काय? तर हा आहे सेंटर. ठीक आहे, लोएस्ट पॉइंटला टेन्शन TL असणार, जे टुवर्ड द सेंटर असणार आहे, आणि हायेस्ट पॉइंटला टेन्शन काय असणार आहे? तर TH, जे सुद्धा टुवर्ड द सेंटर असेल. ठीक. आता इथं आपल्याला सांगितलंय की डिफरन्स इन द टेन्शन. ठीक आहे, मग आपण काय करूयात? पहिल्यांदा लिहूयात ऍट लोएस्ट पॉइंट. ऍट लोएस्ट पॉइंट. लोएस्ट पॉइंटला मला सांगा की टेन्शन आपण कसं लिहिता येईल? कसं लिहितो आपण टेन्शन? बघा, टेन्शन कुठं चाललंय? वरती. ठीक आहे, आणि वेट mg कुठं ऍक्ट होणार आहे? डाऊनवर्ड साईडला. वेट mg कुठं ऍक्ट होणार आहे? या ठिकाणी डाऊनवर्ड साईडला ऍक्ट होणार. बरोबर की नाही? म्हणजे याचा अर्थ टेन्शन TL वरती, वेट mg डाऊनवर्ड साईडला, म्हणून मायनस घेणार, कारण की दोन्ही फोर्सेस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. आणि दोघं मिळून काय प्रोव्हाइड करतात? सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर. बरोबर, म्हणजेच mVL² अपॉन R. बरोबर, याच्यावरून आपण TL लिहू शकतो, म्हणजेच TL इज इक्वल टू mVL² अपॉन R. mg तिकडं नेला प्लस. हे झालं इक्वेशन नंबर 1. बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं? अच्छा, आता काय करायचंय बघा आपल्याला? हायेस्ट पॉइंटला टेन्शन किती आहे ते लिहायचं. ऍट हायेस्ट पॉइंट. हायेस्ट पॉइंटला टेन्शन कसं काढता येईल जरा बघा. हायेस्ट पॉइंटला टेन्शन जे आहे टुवर्ड द सेंटर आहे, आणि वेट सुद्धा कुठं आहे? टुवर्ड द सेंटर आहे. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही फोर्सेस सेम डायरेक्शन मध्ये चाललेत. म्हणजे आपण काय लिहू शकतो? तर TH प्लस mg. बरोबर, दोघं मिळून काय प्रोव्हाइड करतायत? सेंट्रीपेटल फोर्स mv² अपॉन R. हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती आहे? VH, म्हणून लिहिलं VH² अपॉन R. ठीक आहे, सो टेन्शन ऍट हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू mg ला तिकडे नेऊयात, सो mVH² अपॉन R मायनस mg. हे झालं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता आपल्याला काय सांगितलंय? डिफरन्स. डिफरन्स कशातला? तर टेन्शन मध्ये. पण कशातून काय सबट्रॅक्ट करायचं? TL मायनस TH लिहू का TH मायनस TL लिहू? कोण ज्यादा आहे याच्यामध्ये? लोएस्ट पॉइंटला टेन्शन ज्यादा आहे. कसं ओळखलं? इथं बघा ऍडिशन आहे. बरोबर, ऍडिशन आहे. इथं सबट्रॅक्शन आहे. हे ज्यादा असणार, हे कमी असणार, म्हणजे TL मायनस TH. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला TH मायनस TH. ठीक आहे, तर टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट काय आहे जरा बघा बरं. mVL² अपॉन R प्लस mg मायनस ब्रॅकेट मध्ये टाकूयात ही पूर्ण टर्म. बरोबर, म्हणजेच काय येणार आहे? mVH² अपॉन R मायनस mg. ठीक आहे, आता काय करूयात? इथं ब्रॅकेट ओपन करूयात, म्हणजेच काय येईल? mVL² अपॉन R प्लस mg. ठीक आहे, मायनस इंटू दिस, म्हणजेच मायनस mVH² अपॉन R. मायनस मायनस हे झालं प्लस. ठीक आहे, mg प्लस mg किती येणार? 2mg येणार. mg प्लस mg 2mg. ठीक आहे, बर. सो mVL² अपॉन R हे मायनस mVH² अपॉन R, आणि mg प्लस mg 2mg. बरोबर, ठीक आहे. बस सॉल्व्ह करत गेल्यानंतर आपल्याला हा डिफरन्स मिळून जाईल. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे हा. आता बघूयात VL². VL² मगाशीच आपण व्हॅल्यू काढली होती, आणि VH² ची पण व्हॅल्यू मगाशीच फाइंड आउट केली. लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती असते? लोएस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती असते? मॅक्सिमम असते, म्हणजेच √5r असते. आणि हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी किती असते? हायेस्ट पॉइंटला वेलॉसिटी असते फक्त r ची. बरोबर की नाही? ठीक आहे, मग या ठिकाणी बघा VL² किती येणार आहे? VL² म्हणजेच याचं काय करावं लागेल? बघा बरं, इथं काय आहे? VL इज इक्वल टू √5rg. मग जर मी VL² जर केला तर काय येणार आहे? स्क्वेअर रूट निघून जाणार आणि 5rg. सेम तसंच इथं काय आहे बघा बरं, इथं आहे VH इज इक्वल टू RG आहे.
दोन्ही बाजूचा जर स्क्वेअर केला तर काय येईल, VH स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, RG. बरोबर, म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू मी काय करू शकतो, त्या इक्वेशन मध्ये टाकू शकतो. म्हणजे इथं काय येईल, M5RG डिवाइड बाय R मायनस M VH स्क्वेअर किती आहे, VH स्क्वेअर आहे RG डिवाइड बाय काय आहे, R प्लस 2mg. ठीक आहे, इथं R आणि R कॅन्सल, R आणि R कॅन्सल होईल, म्हणजेच काय उरलं बघा बरं, 5mg हे आहे मायनस mg आणि हे आहे प्लस 2mg. इथं काय होतंय बघा बरं, 5mg मधून 1mg गेला तर 4mg आणि 4mg प्लस हा 2mg, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं, 6mg. म्हणजे टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट मायनस टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट, हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स किती येतो तर 6mg. सोपं एक्सप्रेशन होतं. ठीक आहे, एक वेळेस स्टेट बोर्डला विचारलेलं पण आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लिहा. ठीक आहे, तर आजचं आपण लेक्चर इथेच थांबवतोय. आज जे बघितलेले 3 एक्सप्रेशन जे आहेत, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित व्हिडिओ बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.